नमस्कार, माझे नाव आराध्या श्यामरावले आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेर आहे. मी इयत्ता 7व्या वर्गात शिकत आहे. मी हे पुस्तक वाचले आहे. या पुस्तकाचे नाव सरदार कडकराम असे आहे. या पुस्तकाचे लेखक अशोक देशपांडे असे आहेत. हे पुस्तक मला खूप आवडलं. या पुस्तकामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. या पुस्तकामध्ये लढायची तयारी ही एक गोष्ट आहे. या गोष्टीमध्ये मला खूप काही आवडलं. सरदार कडकराम म्हणाला, खबरदार एक पाऊल पुढे टाकला तर. आणि राजा म्हणाला की तुम्ही का असे म्हणाले. सरदार म्हणाला, मला सर्वांची लढाईची तयारी घ्यायची, पण कोणीही तयार नाही. पण मग सगळे म्हणाले, हो मी तयार आहे. सर्व म्हणाले, मी तयार आहे. आणि मग सरदार कडकराम म्हणाले की हो, आपण सर्व तयारी करू. आणि मग सरदार कडकराम हे खूप लढाईची प्रॅक्टिस घेऊ लागले आणि ते एके दिवशी सर्जा व शिंपी हे दोघे खूप प्रॅक्टिस करायचे. आणि त्यांना असं वाटत होतं की मी खूप प्रॅक्टिस करू. आणि ते खूप लक्ष द्यायचे. आणि त्यांना असं वाटत होतं की आम्ही कधी दुसऱ्यांसोबत लढाई करू. आणि पण राजा म्हणाला, सरदार कडकराम हे खूप चांगले आहेत. तुम्ही दररोज व्यायाम करा. पण सरदार कडकराम ऐकत नव्हता. आणि सरदार कडकराम हे खूप खूप छान होता. पण त्याला असं वाटत होतं की मला खूप असं वाटत होतं. आणि त्यांना प्रॅक्टिस करायची होती. आणि त्यांना राजा म्हणाले, करा सर्वजण प्रॅक्टिस करा. आणि एके दिवशी मग ते सर्वजण प्रॅक्टिस करायला लागले. आणि ते खूप प्रॅक्टिस करू लागले. आणि एके दिवशी ते त्यांनी खूप लढाईची प्रॅक्टिस केली. पण सरदार कडकराम हे दोघे रोज व्यायाम करत नव्हते. राजा म्हणाला, व्यायाम केल्याशिवाय काही होत नाही. पण सरदार कडकराम काहीही ऐकत नव्हता. पण सरदार कडकराम म्हणाला, राजा म्हणाला, असं चालत नाही. मग सरदार कडकराम म्हणाला, हो, मी दररोज व्यायाम करील आणि सर्वांना लढाईची तयारी शिकविल. आणि त्यांच्याकडे खूप तलवार आणि त्यांचे हतियार होते. आणि त्यांनी खूप तलवारी, चाकू वगैरे यांनी त्यांनी हत्यार केले. आणि खूप लढले. आणि ते त्यांना असं वाटत होतं, आम्ही कधी लढू. आणि ते एके दिवशी एका सोबत लढाले. मग राजा खूप खुश झाला. धन्यवाद.